भूतन्नमाकाय निर्गुणमे देव सर्वकार्य सोदा सर्वमंगलमांगल्ये सर्वासाधिके ब्रह्मके गौरी नारायणी नमस्ते सर्वार्थी लोकरवा सर्वोर गौरम गणावतारम गौतारसागरम भुजन्द्रहारम सदा वसंतम प्रियारिविंद ओम भवानी स्वदन्नमामि सुकरदा दुकरदा वर्ता वैग्नाचे नोर्वे पूर्वे प्रेम कृपा जोयाची सर्वांगे सुंदर ओषंदोराची कंडे जगे माळ मुक्ता पोळाची जय देव जय मंगल मुरुदे दर्शन मा प्रेमान कामना भूर्ती जय देव हरे राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे हरे हरि ओम ओम जतनेन जतनमजंत देवास्तानि धर्मानि प्रथमान्यासन्न तेनाक महिमाना सदा संदेवाः ओम राजाद्राजा प्रशेषायने नमः विष्णुवाय प्रमे समे कामान काम कामं कामेशदातु कबीराय विष्णुनाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं पौचं स्वराज्यं वैराज्यं ऐश्वर्यदेवासवादि हे दंडाय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् तत्पकाय विद्महे महादेवाय तन्नो रुद्र प्रचोदयात् महालक्ष्मी च विद्महे विष्णुपतिवे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् पवित्र हनुमान की जय पवित्र हनुमान की जय पवित्र हनुमान की जय सदा सर्वदा योग तुझा गणावा देवानी देव माझा गणावा देशमुख गुणवंता आनंदा रघुरायता मारुतीरायाची स्थापना पण केलेली आहे। तसं जर म्हणाय गेलं तर सगळ्यात जास्त दुःख काय असतं, जसं माहेर वाष्टीला दुःख असतं की आज सासरमध्ये आपल्याला जायचंय, तसं सगळ्या अख्ख्या उरमोडी धरण परिसरातील सगळ्याच लोकांना माहेरवास या सरकारच्या काही नियोजनबद्ध कामामुळे आपली सगळी मालकी नसते, पण काही गोष्टी आपल्याला त्याग करून सोडावा लागतो। आणि खरं दुःख जे आहे ते तुमच्या वाट्याला भरपूर आलेलं आहे। मी बघितलेलं आहे, बऱ्यापैकी आम्ही अनुभव घेतलाय की आज हजारो एकर जमिनीच्या ठिकाणी आपले जे आस्था आहे, पिढी आपण ज्या ठिकाणी थांबलो तिथलं सगळं सोडून तुम्ही नवीन ठिकाणी आल्यानंतर हे सुद्धा तुम्ही योग्य ठिकाणी आला आणि आपल्या जवळ आहे, बाहेर कुठं आणखी मान तालुक्यात लांब गेला असता आणखी त्रास झाला असता, पण मारुतीरायाचा तुमच्या आशीर्वाद असल्यामुळं आज या ठिकाणी स्थापनेच्या निमित्तानं आमचे परम मित्र प्रणव स्नेही आणि राष्ट्रगुरु रामदास स्वामी यांचे निष्ठावंत भक्त मोहनभाऊ रामदासी, खऱ्या अर्थाने कसं आहे की ते सातारा जिल्ह्यात सोडून जावं वाटत नव्हते असं आम्हाला वाटत होतं, पण काही अप्रिय कारणामुळं ते आमच्या जिल्ह्याचं नुकसान झालं खरं, पण समर्थांच्या जसं मनात येईल तसं होतं। काय कसं ना त्यांनी कर्जत ह्या ठिकाणी मठाची स्थापना करून रामदास स्वामीचे विचार आणि गावोगावात तळागाळापर्यंत पोहोचण्याचं सगळ्यात मोठं जर काम कुणी केलं असेल एबीपी माझाच्या वतीनं महाराजांच्या प्रवचनातून आज घराघरामध्ये रामदास स्वामी पोहोचले, त्यामागे खऱ्या अर्थानं वाटा। तर सहजासहजी संत लवकर समजत नाहीत, पण मोहन बुवानी अगदी दासबोध महाराष्ट्रामध्ये काही वक्ते आहेत की चिंतन त्यांचं ऐकावं। वारकरी संप्रदायामध्ये चैतन्य महाराज, चंद्रशेखर महाराज आणि समर्थ संप्रदायामध्ये मोहन बुवानी दासबोधाचं चिंतन इतकं गोड आहे, तर मी कधी त्यांच्या क्लिप किंवा प्रत्यक्ष अनुभव घ्या। दासबोधाच्या वचनानुसार ते महाराष्ट्रभर देशभर आपले काम करत असतात। तेही योगायोगानं आज माझ्या गावाशेजारी आले, मलाही बरं वाटलं आणि तुमचं असंच प्रेम आज मारुती स्थापना केलेली आहे। नुसते स्थापना करून उपयोग नाही, मारुतीरायाचा एकच आदर्श घ्या आणि रामासारखी भक्ती करा आणि लहान पोरांना मोबाईल पासून मुक्त करून थोडासा व्यायाम करायला प्रवृत्त करा। खऱ्या अर्थ नुसतं मारुतीच्या पाया पडलं म्हणजे देव प्रसन्न होत असं नाही। समर्थांनी अगोदरच 400 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे की मंदिरांची गरज आहे, व्यायामशाळेची गरज आहे, म्हणून जर समर्थ जर झाले नसते तर मारुती आपल्याला समजला नसता आणि समर्थांचीच कृपा म्हणून गावोगावात मारुतीची मंदिरं झाली। त्यामुळे मोहन भाऊ या ठिकाणी आले, त्यांचंही दर्शन झालं। आमचे चैतन्य कुलकर्णी तेही हरण्याचा प्रसाद घेऊन अगदी देवीची या ठिकाणी मोठा आशीर्वाद त्यांच्या बघा तेही या ठिकाणी आले, तुमच्या सर्वांचं दर्शन घेण्याचा योग आला। वर्षातून अनेक कार्यक्रम होत असतील, पण मी मगाशीच म्हणलं ठिकाणी गाव छोटं असू द्या पण भक्ती मोठी तुमच्या गावात आहे। नेहमीप्रमाणे असंच कार्यक्रम तुम्ही करत राहा आणि हा सुद्धा योगायोग असे की आमचे परमपुत्र शिरोडीचे श्रीमंत महाराज त्यांनाही म्हणलं तुम्ही 2 मिनिटं थांबा, तेही या भागातील ज्येष्ठ कीर्तनकार आहेत, त्या सर्वांचं दर्शन घेतो। मस्तकही पायावरील या वारकरी संतांच्या आणि जीवनामध्ये तुम्हीचा सहवास रामदास स्वामींच्या पासून तुम्ही जरी लांब गेला असला तरी जयराम स्वामीच्या संगतीमध्ये तुम्ही आलेला आहे, म्हणजे हाही योगायोगच आहे तुमचा की तुम्ही एका पवित्र अशा संत भूमीत तुम्हीचं आगमन झालेलं आहे आणि मारुतीची स्थापना झालेली आहे। जे येण्याप्रमाणे सगळे कार्यक्रम वर्षाकाठी जे काही तुमचे सण उत्सव असतील ते आनंदाने साजरा करा आणि येणाऱ्या हनुमान जयंतीच्या निमित्तानं
रामाचा जसा जन्मोत्सव पण करतो तसा मारुतीरायाचा जन्मोत्सव करून आपण आनंदानं ते जन्मोत्सवात सहभागी व्हा. रामकृष्ण पाटील त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजे. शेवटला एवढा मोठा मंडप टाकणं बांधणं सगळ्याच गोष्टी लवकर होत नाही आणि हिंदूंच्या ठिकाणी जरा फंड पडलाच पाहिजे. आता असता सगळा फंड अनेक दुसऱ्या ठिकाणी केलेला असतो. त्यामुळे कुठल्याही पक्षाचे का असणार पण त्यांनाही फंड टाकला त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. रामकृष्ण. सर्वांनी जेवढं मोठ्यानं रामस्मरण कराल इथे उपस्थित राहिले आणि चांगल्या प्रकारचं प्रवचन त्यांनी दिलं त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने खूप त्यांचा आभार आहे. ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अशोक विश्वमंते यांना विनंती करतो की त्यांनी भुवनचा सत्कार करावा. त्यांनी चांगलं प्रवचन केलं त्याबद्दल त्यांचा आभार आहे. तरी आता थोड्या वेळात महाप्रसादाची सुरुवात होणार आहे तर सर्व भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा. हॅलो नमस्कार, मी प्रियांका आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा एका छानशा ब्लॉगमध्ये. तर आज सकाळपासून इथं उद्घाटन आणि होम वगैरे चालू होते आणि खूप छान अशा पद्धतीने सगळं होम हे सगळं झालेलं आहे आणि आम्ही आता छान जेवून चाललेलो आहोत गावाला फेरफटका मारायला गाव बघण्यासाठी. तर आता खूप ठिकाणी आता कोमल आता मला फिरायला नेणार आहे आणि हे जुन्या बाणीतले घर जे की मला बघून खूप छान आवडलेलं. आणि कोमलच्या घरी बघा आंबे किती छान लागलेले आहेत, अगदी खाली जमिनीला लागतात, कोणी तोडून नेले नाहीत त्यांच्या घरातले आंबे. आणि आता आम्ही निघालेलो आहोत गावाला फेरफटका मारण्यासाठी. ह्या आजी मला छान आवडल्या, मस्त अशा नटून ठटून होत्या, छान दिसत पण होत्या आणि कोमल आपली साईड फिरवते मला. तर चला तुम्हाला व्लॉगमध्ये एंडपर्यंत तर हा व्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर जा. 1 2 3 स्टार्ट. इकडे हा बरं जा, चल इकडे या हा जा. ओके स्टार्ट झालंय. मम्मी करायची तिने काय केलं, बसा मग इथे थोडा वेळ.
आम्ही तिघं आलोय वरती आणि बाकीची खाली बाकीची माझी मम्मी तिघं खाली माझी मम्मी हिची मम्मी आणि श्रवण आम्ही खाली आहोत ते खाली आहे आणि आम्ही वरती आहोत दाखवू का आम्ही चला दाखव गाणं बोलतोय आता आम्ही घरी जातोय कुठलं गाणं बोलतोय मम्मी चल बोलता गाणं आता आम्ही रस्ता निघ झाला त्यांची मारामारी सुरू सो गाईज आम्ही आहे मांजर मुंग्यांचा बीड मला करायचं पळा ते आहे सावनीचं गाव सावनी चालतं आणि माईचं पण गाव आहे माईला माईच्या मोबाईल म्हणून पळत थांब व्हिडिओ हे झाला पळू नकोस थांब व्हिडिओ हे झाला माईला पाहिजे फोन म्हणून ते धावत्या म्हणजे काय सोडली शिस्ती थांब आपल्याला कोणत्या साईडला जायचं थांब थकवा लागले ग ते इथं हा होतं पाणी पण पावसाळ्यातच नाही बापरे खेचू नका मी तुम्हाला दाखवते इथं पाणी असतं ना ती जागा तिथं पाणी असतं पावसाळ्यात पाणी असतं पण आता नाही आम्ही यायलाच बघायला पण इथं पाणीच नाही आम्ही तिथून आलो आता इथून आम्ही परत इथे जा तर इथे सगळ्यांनी रेस्ट घेतलेला आहे दाखवते चपलीत माती काय टाकणं मला माहिती नाही मी आता माझं पाय घसते आणि टाकला रे चला रे होता रे माझी काठी कुठे गेली रे माझी माईचा डान्स अरे मजा तुला व्हिडिओ मध्ये कधी काय झालं आता आम्ही बिबराने खाली खेळायला जातो माहिती नाही अरे तू बघायचं तुम्हाला माई कशी करते माई परत कर ना कुठे माई तसंच कर परत ढुमका पळा रे कशी करतेस परत कर श्रावणीचं बघा श्रावणीचं लईच डुलते काय बोलू चट्टी कुठून भेटली का बाबा तुम्हाला माहिती आहे पण मला हात लावायचं काय एवढी ओरडते
हो दे तुम्हाला गाय दे मग. मम्मीच बोलते मला. गौ माता. गोमाता. म्हैस माता आहे ती. म्हैस माता. फवारणी परवडत नाही 2 जागा 25 जागा पाहिजे. जागा असेल तर काहीतरी मुचे लावायचे. कुठले आपलं लाल सफरचंद आहे की ते हिरवं लाल वालं? आहे, लाल होते की. बघा कलर बदलायला लागलाय की. लाल सफरचंद. बघा इकडे कलर बदलायला लागला. गेल्या वर्षी कलर झाला होता त्याला. हा हा कलर बदलते. छान आहेत सफरचंदाचं झाड. ऊसाची शेती. 10 एकर आहे तुमचं इथं बाबा? पूर्ण प्लॉट तुमचा आहे हा? इकडे हा कडेवर आहे. ते आल्या इकडे ऊस आहे, त्याच्या पलीकडे ऊस आहे, त्याच्या पलीकडे ऊस आहे, पुन्हा ऊस आहे ना आलं लावायचं. हा भारी आहात तुम्ही शेतकरी. गडी माणसं ओळखतात मला सगळी इथली. हा प्रत्येक घरात असतो गणपती. ह्याच गावचे तुम्ही? कमाल झाली भाई. मटे बिटे माझ्याकडे मिळते. हो भिंगून पण केलाय ना तुम्ही? ते मग आहे ते ऊसाचं. होय ते कोणाचं आहे? कोण? नाही भरपूर वर्ष झाली. गावात आहे. ही बांधून 3 वर्ष झाली. आता पुढे अजून इतनी बड़ी हवा है कि वो खा लो. इतनी बड़ी हवा जा रही वो खा लो. तर म्हणजे माझा आजचा ब्लॉग आम्ही इथंच एंड करते. आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. मुलांची मजा मस्ती कशी वाटली आणि कोमलचं गाव कसं वाटलं हेही सांगा. उद्या भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत छान राहा आणि आनंदी राहा. बासा दादा परत कोण आलं ना आंब्यांकडे तर सांगते. अजिबात नाही. पप्पा येणार आहेत उद्या. पप्पा येणार आहेत माझे.